मिरजेत इंदिरानगर लेप्रसी कॉलनी झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त 30 कुटुंब उघड्यावर महापालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप। मिरज सांगली रस्त्यावरील इंडियन ऑइल डेपो रस्त्यावरील रेल्वे हद्दीतील इंदिरानगर लेप्रसी कॉलनी झोपडपट्टी आज रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये जमीनदोस्त केली। त्यामुळे सुमारे 30 कुटुंब उघड्यावर पडली आहेत। आज सकाळी रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन या झोपड्या काढून टाकल्या आहेत। गेली कित्येक वर्ष झाली ही लेप्रसी कुटुंबे या ठिकाणी झोपड्या मारून राहत आहेत। रेल्वे प्रशासनाने त्यांना झोपड्या काढून देण्याचे कित्येक वेळा नोटिसा बजावल्या होत्या। कुटुंबियांनी जिल्हा अधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासनाकडे त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली, पण याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप कुटुंबांनी केला आहे। आजही कुटुंब उघड्यावर पडल्याने या थंडीमध्ये ही कुटुंब जाणार कुठे असा सवाल केला जात आहे। साधारण एक 70-80 वर्ष झाले इथं वास्तव्यात आहे आणि टोटल 30 कुटुंब आहेत आणि हे समजायचे इथले राशन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड आहे। समजा आम्ही समजायला मतदान करतो तरी आमची कोण दाद घेत नाही। हे समजा म्हणजे तिकडे जावा इकडे जावा असं टोलाटोली चालू आहे, तरी आमची कोणीही दाद घेत नाही। तो कोऱ्या म्हणतात आणि सोयी सोडून देतात। तर बरेच दिवस झाला राहतोय आणि त्यामुळं आमची आता किती 4 वर्ष झालं आम्ही असं हिंडतोय। तुमचं नाव काय? माझं भारती प्रभाकर काळे। बोला। मग बरेच वर्ष आम्ही इथं राहतोय तरी आम्ही कुठलीच सोय आमची केली नाही। कलेक्टरकडे परत गेलो, परत त्यांनी आज उद्या करून आता तरी म्हणून ठेवलं होतं। कुठंच राहायची सोय नाही, भाड्याने एक तर खोल्या देणार। किती कुटुंब आहे तिथे? तर तरी नाही म्हणलं तर आता 30 आहेत ना, 30 कुटुंब आहे। कोणती कॉलनी? इंदिरानगर झोपडपट्टी लेपरशी। मग आयुक्तांनी त्यांनी काय अजून तर काय ते केलेच नाही। आता कुठं राहणार? आम्हाला एक तर भाड्याच्या खोल्या देणार, काय करणार, काय करायचं साहेब सांगा बरं। का देण्यात भाड्याचे? लेपरशी आहेत म्हणताना हो। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी मिरज।